पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एडेनिपाणी फाटा येथे वैयक्तिक कारणातून झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय। या घटनेत अर्जुन शंकर थोरात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अनिकेत अर्जुन थोरात यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या शिवाजी गणपती जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ अटुलकर हे दोघे आज दुपारी एडेनिपाणी फाट्याजवळ दुचाकीवरून थांबले होते। शिवाजी जाधव हे दुचाकीवर मागे बसले होते। अचानक अज्ञात कारणामुळे शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत 3 गोळ्या झाडल्या। या गोळीबारात 2 गोळ्या घासून गेल्या तर एक गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली। गोळी लागताच अर्जुन रक्ताच्या थाळ्यात जमिनीवर कोसळले। अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला। गंभीर जखमी झालेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला। या प्रकरणी जखमी अर्जुन थोरात यांचा मुलगा अनिकेत थोरात यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली आहे। भर दिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेनं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। कुरळ पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 220/2025 BNS कलम 109(1) व आर्म्स ऍक्टचे कलम 327 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये आरोपी व जखमी हे मोटरसायकलवरून दुपारी एडेनिपाणी फाटा येथे एकत्र आले होते। त्यानंतर अचानक आरोपी शिवाजी गणपती जाधव यांनी जे जखमी आहेत अर्जुन शंकर थोरात यांच्यावर अचानक गोळीबार केला व त्यांना जखमी केले। त्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले होते। जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले। आता जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी शिवाजी गणपती जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। पुढील तपास कुरळ पोलीस स्टेशनचे इंचार्ज API विक्रम पाटील हे करत आहेत।